नमस्कार, कृषी मित्र विनय कोटादे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी आता आलेलो आहे नाशिकच्या फुल बाजारमध्ये। आजची तारीख आहे 15 डिसेंबर 2024 आणि वाजलेले आहेत 7 जरी वाजलेले असले तरी बघा किती लोक कुडकुडत आहेत, कारण की थंडीचे दिवस आहे आणि शेवंती थंडीमध्ये काय भाव आहे त्याचं आपण जाणून घेणार आहोत। शेवंतीच्या भावापासून आपण सुरुवात करणार आहोत आणि पूर्ण फुल बाजार कव्हर करणार आहोत। सो बघू शकतो ही शेवंती जी आहे, आता जे मालक आहे त्यांनी मला अशी माहिती दिलेली की ही नाशिकची आहे आणि ती जी पुढची दिसते ती जळगावची आहे। पौर्णिमा व्हाईट पौर्णिमा व्हरायटी आहे। आणि काय भाव चालू आहे ताई? 60 रुपये किलो चालू आहे, बघू शकतो ही। आणि जळगावची पण सेम रेट 70-80। क्वालिटीमध्ये फरक असतो? अच्छा, हे बघा ही आहे नाशिकची लोकल आणि ही जर तुम्ही बघितली ही आहे जळगावची। ही पण जळगावची ना? ही चालू आहे 70-80 रुपये किलो आणि आपली नाशिकची लोकल चालू आहे ती 60 रुपये। आणि आज त्यांनी अशी माहिती दिली आहे की नाशिकचा जो माल आहे आता तो संपत आलेला आहे आणि आता जळगावचा एक साधारण याच्या पुढे 1-1.5 महिने चालू राहील। ओके, ते आता काय भाव आहे? 140 रुपये किलो। आणि हे 100 रुपये लोकल। ही पण जळगावची आणि पिवळी ही ती काय? अच्छा, ही पण 100 रुपये किलो चालू आहे। सो हा आहे शेवंतीचा भाव। आता आपण काय पुढचं मार्केट कव्हर करणार आहोत। गुलाबाचं मार्केट कव्हर करणार आहोत आपण आता। गुलाब काय भाव चालू आहे बघूया। व्हरायटी ऑफ गुलाब आलेले आहेत। दादा काय भाव आहे? 40 रुपये। 40 रुपये। काय ट्रेंड आहे? 250 रुपये। 250 रुपये? हा, कलर 100 रुपये। भाव थोडासा वाढलेला दिसतोय है ना? काय कारण? माल कमी। थंडी असल्यामुळे माल कमी आहे। अच्छा, हा तुमचा घरचा काय मार्केट? घरचा कुठे आहे तुमचं? पिंपळगाव बस। अच्छा, फक्त गुलाब करता? अच्छा, व्हरायटी। शेडनेट लावलंय का कसं आहे? हा नेटचा आहे, हा ओपनचा आहे। अच्छा, हा ओपनचा आहे? हो, हा ओपनचा प्लॉट आहे। अच्छा, हा ओपनचा प्लॉट आहे। हा नेटचा प्लॉट आहे। हा, म्हणजे कलर जे आहेत ते नेटमध्ये देतात नॉर्मली? नेट पॉली हाऊस। नेट पॉली हाऊसमध्ये किती खर्च येतो साधारण? पॉली हाऊस करायला ठरलं तर 1 गुंठ्याला 1.5 लाख रुपये लागतात, 1 गुंठा। आणि पॉली हाऊस बांधायला? पॉली हाऊस बनवायला नाही बनवायला? हो, 1 गुंठ्याला 1.5 लाख रुपये। गुंठ्याला 1.5 लाख रुपये? तुमचा किती गुंठ्याचा प्लॉट आहे? आपला 13 गुंठ्याचा प्लॉट आहे, ओपनचा आहे। आणि हा 13 गुंठ्याचा नेटचा प्लॉट आहे। काय सल्ला द्याल तुम्ही शेतकऱ्याला? करायला पाहिजे पॉली हाऊसमध्ये? करायला पाहिजे, पण मग कसं हे पाहिजे ना, तसं रेट्स मिळायला पाहिजे, कामगती पाहिजे तशी, तुम्हाला तेवढे ॲडजस्टमेंट झाली पाहिजे। बरोबर, कष्ट फार आहे आणि तुम्हाला एवढं पहाटे इथे विकायला यावं लागतं। पिंपळगाव रोज यायचं म्हणजे 2.5-2 लाख उठावं लागतं। बापरे, 9ला झोपायचं, 2ला उठायचं। संध्याकाळी कितीला झोपायचं? 9ला आणि पहाटे 2ला उठायचं। एवढी कष्टाची जर तयारी असेल, पण एवढं खर्च होता जाता कसं होतं तुमचं इन्कम? मंथली हिशोब जर धरला तर त्याला मंथली 50,000 रुपये खर्च आहे, 50 ते 60,000। आणि त्याच्यात इन्कम 80-90 लाख रुपयेपर्यंत इन्कम भेटतं। चला, वर्थ आहे, म्हणजे कष्टाला दाम आहे। कष्ट करा, कष्ट जर तुम्ही केलं तर तुम्हाला पैसा नक्की मिळतो असं म्हटलं जातं। झेंडूचा भाव जाणून घेऊ। दादा, झेंडू काय भाव आहे? 150 रुपये कॅरेट। 4 किलो ना? 5 किलोचं आहे। अच्छा, आणि पिवळ्याचं रेग्युलर झेंडू आपला 150 चालू आहे। हे बघा किती छान व्हरायटी। ही कोणती व्हरायटी दादा? जुमिले आहे, तो पिंक आहे, हा भगवा आहे। काय भाव? हा 130 रुपये आहे, हा 100 आहे। 100ला पूर्ण किती येतात? 12 फुलं असतात। आणि हा आपला रेग्युलर 20 रुपये, 30 रुपये। क्या बात आहे, बघू शकतो आपण। आणि ही जी व्हरायटी आहे ही जरा कॉस्टली असते। दादा काय भाव दिला? जिप्सो 400 रुपये। हा, सध्या वाढतोय भाव? स्टेबल आहे। आणि रेग्युलर गुलाब 150 रुपये डाऊन झालाय तो। उद्या सोमवार असल्यामुळे इथे बेलपानाची पण अशी आवक झालेली दिसते आपल्याला। शेवंती तर आपण कव्हर केलेलीच आहे।
हा रेग्युलर झेंडू आपण कव्हर करूया. इथे झेंडूचं फार मोठं मार्केट असतं. कसा दिला झेंडू पिवळा? 200 रुपये. सो 150 ते 200 रुपये रेंज चालूच आहे झेंडूचे. जसं मी तुम्हाला सांगितलं, या साईडला पूर्ण आणि पूर्ण फक्त झेंडूचंच तुम्हाला मार्केट दिसेल. पाहू शकतो ही पिवळी शेवंती जस्ट टाकतात. दादा दादा कुठली हो शेवंती? जळगाव. काय भाव लावले? 100 रुपये किलो आहे. 100 आहे, 80 आहे. ही पण 100, ही पण 100, ही 80. नाशिक लोकल आहे का? नाही लोकल नाही, ती जळगाव येते. अच्छा, म्हणजे सध्या नाशिक बंदच झालं का? नाशिक नाही, नाशिक आहे पण आता जळगावचे रेट जास्त आहे ना. अच्छा अच्छा. जळगावून गाडी येऊन जाते मग? हो गाडी येते. क्या बात. सो ओव्हरऑल बघू शकतो आपण. या साईडला जर तुम्ही बघितलं पूर्ण आणि पूर्ण झेंडूचंच आहे मार्केट. ताई कसं दिलं हो झेंडू? 150 रुपये कॅरेट. किती किलो? ती 4 किलो नाही, 150 कॅरेट. म्हणजे 4 किलो असतं ना साधारण. बघू शकतो. हां, 4 किलो. 4 किलो. आणि पिवळा 200. लालचा थोडंसं कमी, म्हणजे हा भाव कमी थोडं. अच्छा, का म्हणजे काय ट्रेंड आहे सध्या, कमी जास्त? नाही, आता इथून पुढे थोडंसं लग्न सर आहे त्याच्यामुळे हाच भाव टिकून राहील. हाच राईट. 200 ते 250. किती वाजता आलात तुम्ही? हां, किती वाजता आलात? 5:30 वाजता. कुठून येतात? आम्ही आडगाव. अच्छा, तुमचं घरचं आहे? नाही, इथून भरून घेतो. सकाळी बोलायचं. घरचा नाही आहे. नाही, घ्यायचे आणि विकायचे. 10-20 रुपये चालू. क्या बात आहे. कधीपासून करता तुम्ही व्यवसाय? गेले आता 5-6 वर्ष झाले. अच्छा अच्छा, चला गुड. 5:30 ते 5:30ला यायचं. आपलं माल आवडलं तसं जायचं. 9:30, 8 किती पण आहे. चला, पण थंडी राहो पाऊस राहू यायचं. पण यायचं. क्या बात आहे. काय नाव आहे आपलं? पूनम भांगरे. धन्यवाद. असं आहे, कष्टाला तोड नाही, दाम नाही. जर तुमची इच्छा शक्ती असेल तर तुम्ही काम नक्की करू शकतात आणि 2 पैसा मिळू शकतात. बघू शकतो या ताई सर्व संसाराचा गाडा सांभाळून इथे येतात आणि कष्ट करतात. सलाम त्यांच्या कष्टाला. इकडे बघू शकतो पूर्ण झेंडू आहे. झेंडूचंच मार्केट आहे. झेंडूची आवक बऱ्यापैकी झालेली इथे. अर्ध मार्केट ॲक्च्युली झालेलं आहे 7, 7:15 पर्यंत. 5:30लाच मार्केट चालू होतं. आणि जर वरच्या साईडला गेलात तर वरती पण तुम्हाला मार्केट दिसेल. सो ओव्हरऑल आजचं आपण पूर्ण मार्केट कव्हर केलेलं आहे. झेंडूचे भाव तुम्हाला मी सांगितलेले आहे, शेवंतीचे सांगितलेले आहे, गुलाबाचे सांगितलेले आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन जरूर प्रेस करा, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.